कर्म करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला सांगितला, कर्माचा अधिकार सर्वांना सांगितला, पण फलाचा अधिकार आपल्याकडे नाही महाराज. कर्म सगळ्यांना करायला स्वातंत्र्य आहे महाराज. तुम्ही कोणतं कर्म करावं ते तुमच्या हातात आहे, पण फलाचा अधिकार आमच्याकडे दिला नाही. जे जे काय कर्म करत असतील त्यातून जे काय फल मिळणार आहे, फलाचा अधिकार माझ्याकडे असल्यामुळं जे जे कर्म करायचं आहे ते मला समर्पित कर, बस एवढंच आहे. कारण काय, कर्माचा अभिमान खूप वाईट आहे. मी करतोय जरा ग झाली, गची बाधा खूप वाईट आहे महाराज. पण संत महात्म्याने नाही सगळं जे काय वाङ्मय आहे ती हे घालवण्यासाठीच आहे. अहंकार जो आहे, कर्मानं काय होतं, अहंकारच निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो. कोणतंही कर्म केलं तर मी केलं असं जरा का असं वाटतं बरं का. ते परवा असा कार्यक्रम झाला, त्यात मी होतो बरं का, असं जरा का असं मी होतं, असं होतं येतंच. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये अभिमान येतोच, आणि तो अभिमान येऊ नये यासाठी प्रत्येक कर्म मला समर्पित भावनेनं कर, म्हणजे तुला त्या कर्माविषयी कोणतीही बाधा होणार नाही. मग कोणतेही कर्म कर, कृष्ण परमात्म्याला समर्पित भावानं जे जे काही कर्म कराल ते मला समर्पित केलं की त्याची बाधा तुला होणार नाही, तुला शांती प्राप्त होईल. आणि शांती एकदा प्राप्त झाली, शांतीनाम समाधान, सुख, आणि ज्यासाठी आमची आयुष्यभराची धडपड चालू आहे, सुख समाधान मिळवण्याची धडपड चालू आहे, ते एकदा प्राप्त झालं की मग अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता